बसली आहे आणि त्या नशामध्ये तिथं आणून झोपवलाय. आता जातो आणि मला त्यांना घेऊन येतो. एकदा का त्यांनी हे दृश्य पाहिलं त्या मुलाचा खून होईल आणि ही मुलगी माझ्या स्वाधीने लागेल. याला म्हणतात डोकं. कोण म्हणलं खोकं खोकं? अरे खोकं नाही, माझं हे अकलीचं डोकं आहे. डोकं त्याला खाली बोहकं बोहकं. खोकं नाही बाबा, ज्याच्यामध्ये कांदा बटाटा भरतात ना त्याला म्हणतात खोकं. हे माझं अकलीचं डोकं आहे. खोकं पण खोकं तर खोकं जा. आणि डबल सीट कोण आहे रे? 36 नंबर झाला का कसा असत झाला. पहिला नंबर वर नंबर 2 नंबर आलं. कोण आहे रे तिकडे? पहिला एकच नंबर होता. बघ बरं कोण आहे रे? बघ 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 कोण आहे? पाहिला लगा दारूचा वास आला लगा. ₹10 दे काय? लगा विशाल महाराज युवराज आहे की. अरे हे आहे पेलेल्या निशा आणि ताईसाहेब आहे त्या झोपीच्या बहार. आणि तारीला दारू देऊ नको म्हणून सांगितलं. आईला तिनं घोटाळा केला. हे ती गेला असेल महाराजाला बोलवायला ते अक्कर माशी बेन त्याला उचलून कुठं तर देवळात नाही तर शाळेत झोपव. मी तारीला आणून ताईसाहेबा पुढे झोपवतो. बरोबर आहे. हा? ती येते आणि बाया बाया त्याला कुठं झोपवायचं? शाळेत झोपव जा. शाळेत कशाला झोपवतो? मग तुझ्या घरी नेऊन सोडून दे. दारू केलेला आहे तुझ्या बायकोला करून. मी आता माझी बायको याची बहीण आहे बघा. मी अजून 5-6 मेजा हे घातली मी नाही. मी आता तुझी तर हाऊस विचार महाराज काय नाव तुम्ही काय कसली करणी केली. बाहेर बाहेर ए तू बाहेर बाहेर तुला दारू देऊ नको म्हणलं. मी नाही दिली साहेब. मला माहित नाही कुठे दिली. आबा मोरे त्याच्या पाठीमागे तारा नावाची बाई कोण आहे तिला घेऊन यावा. डॉक्टर म्हणला पोरगा सरकार रातभर उचलून उठायला लागलाय. तारा 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 निशा दारू दिली ना. नाही मी नाही दिली. खबर रामाचा शेपूट. हे रामाच्या पण नाव. शेपत नाही घाल. मला वाटलं शेपूटच आहे. तू चल झोप दे. मी झोपली असते. मला अंगावर हात का टाकायची सवय आहे. टाक माझ्या अंगावर. ए, तू म्हशीच्या गोट्यात झोप इकडं. म्हणजे सोडवून मारावं मला. झोप, हा, हात नको. आणि काय आणू नको. काय नाही त्याच्यापासून उभं काय करू. अरे, अरे, अरे. हे जाऊ दे बोल. अरे यांचं भांडण थांबायचं. मी गतिरोध खून दोघीच्या मध्ये पडू का. हवेला जा, हवेला. हवेला म्हणजे टरका अंगावर न जाऊ दे. बाग बाग जाऊ दे, हाऊस करून दे. तुम्ही म्हणला होता डोळ्यानं पाहिल्याशिवाय खरं नाही म्हणून. बरोबर आहे. मग प्रत्यक्ष डोळ्यानं बघा हे कसे दोघं जण झोपलेत. अरे अरे प्रधानजी, हा आता या दोन्ही मुलांचे एक घाव करून तुकडे करा. हे दोघं जण कुठे गेले. येण्या जाऊया. अरे, तुम्ही आहे का? येण्या जाऊया. मला वाटलं ह्यो काय नाही. आता तुम्हा दोघांचे दिवस भरले बरं का. पगारीचं पगारीचे नाही वरती जायचं आता. याला घालवा. मी मागं राहतो जरा. तुला काय करायचं मागे. मला जरा काम आहे गावात. माझं बी राष्ट्र काम कशा काय म्हणताय. हे दोघं जण झोपलेत. अरे बापरे. नका सरच्या राजाची जोडी आहे काय. मारा दोघांना बी. दोघाला हा? अरे दोघाला काय पुलिसचा काय दोष आहे. मी इथे काय जाईल. मग काय मुलाचाच दोष आहे का.
अरे मुलाचा दोष आहे अरे या काकांना टाळी वाजत असती का? म्हणजे तुम्हाला एक उदाहरण सांगू का? सांग ना. भारत सरकारनं या लोकांची पाणी पिण्याकरता व्यवस्था काय केली? नळ योजना. त्या नळाला पाणी भरताना बाहेर माणसं काय करतात? थंड बादली घेऊन नळाकडे जातात. ती नळ बादलीकडे येतो. तो कसाही. मग या मुलाचाच कसा दोष म्हणतात? अरे ते झालं पाण्याचं. आणि हे माणसाचं आहे. काय जे नाही नवरा मरू ना तर नवरा मुलीला उठव मुलीला उठव. उत्तम ऐकू होतो. या तुझा गाडा शिवावर नाही घेऊन. हराम खोरा. किती 9 दिवसात 13 महिने पोटात होती का काय? काय झालं? 12 महिने गाडा वाढवला. अरे ती लहान आहे. हा, लहान आहे. अरे ह्या माणसाला कळायला पाहिजे होतं. मी नालायक. कोण? ही पोरगं. अरे पण हात माझ्याकडे केला. मी तुम्हाला सांगतोय हा. मला काय सांगू नको. बार 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 किती वाईट कृत्य केलाय. अरे वाईट तो कोण? पोरगं. अरे पण हात माझ्याकडे घेतोय. सांगतोय तुम्हाला. तू मला काय सांगू नको. हातावर फटका मारी. आम्हाला काय घेणार? एक एक कशाला? मेक नाही एक एक म्हणजे दोन. कोण बोलणार हो का? इकडे कोण तर म्हणतंय प्रधानजी झोपीत मारणं वीराचं कर्तव्य नव्हतं. कोण म्हणलं? कोण तर म्हणलं तुम्ही खेकडेच्या पुढचा आहे ना तुम्ही? अरे क्षत्रिय कुळाचं म्हण. क्षत्रिय कुळातला आहे ना? हो. मग झोपीत मारणं तुम्हाला शोभत नाही राव. मग उठव. हे उठ. असल्या वयात असलं करते तिकडे. हा एवढ्या कवळ्या वयात. इकडं हो इकडं हो. या आईला तुझ्या बडबड करतोय काय? हे बघ, फुटून काढतो आता. फोडून काढू नका. हा? चिचून काढा. एक, दोन. थांबा थांबा. आता काय झालं? बघा इकडं माणसं जाणती काय म्हणते ती माहिती आहे का? काय म्हणते? डोंगराआड गेलेलं माणूस 12 वर्षानं भेटल. भेटलं. माती आड गेलेलं कधीच भेटणार नाही. बरोबर आहे. मुलगा महाराजांचा आहे. हा. तेव्हा किती जरी वैरी माणूस असला एखादा तर मरत्या समयला माणूस माणसाला भेटायला तोंड बघायला जात. हो बरोबर. कारण त्याला पुन्हा जन्म नसतो. जन्म नसतो. तेव्हा आम्हाला तोंड बघू द्या म्हणते ती बघाई. बघाई झोपलेली 2-4. तोंड बघायचं. हा हराम कोणाचं कशाला पाप्याचं तोंड बघताय? यांचं बघा म्हणजे आम्हाला वेळ चालतो मी. तुम्हाला जर याचं तोंड बघायचं असेल